नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण अशा महान व्यक्तिमत्वावर पाहणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की छाती अभिमानाने भरून येते। या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील त्या विचारांचा प्रवास पाहणार आहोत ज्यांनी स्वराज्य उभं केलं आणि सामान्य माणसाला आत्मसन्मान दिला। हा व्हिडिओ विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी तसेच शिवरायांचे विचार समजून घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयासाठी आहे। म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आज आपण शिवाजी महाराजांना फक्त राजा म्हणून नाही तर एक विचार, एक नेतृत्व आणि एक जिवंत प्रेरणा म्हणून समजून घेणार आहोत। चला तर मग आपल्या भाषणाला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा, कुशल प्रशासक आणि आदर्श राजा होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजामाता होते। जिजामाता या अत्यंत धर्मनिष्ठ, धैर्यवान आणि संस्कारशील होत्या। त्यांनी शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार घडवले। शिवाजी महाराजांचे बालपण राजगड परिसरात गेले। लहान वयातच त्यांनी रामायण, महाभारत, संतांची शिकवण आणि स्वराज्याचे महत्त्व जाणून घेतले। जिजामातांनी त्यांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची बीजे रोवली गेली। लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना घोडेस्वारी, तलवारबाजी, कुस्ती यांचे प्रशिक्षण मिळाले। ते अतिशय शूर, हुशार आणि धाडसी होते। मित्रांबरोबर किल्ल्यांवर चढाई करणे, डोंगर दऱ्यांमधून फिरणे याची त्यांना खूप आवड होती। या सर्वच गुणांमुळे पुढे ते एक महान योद्धा बनले। शिवाजी महाराजांचे स्वप्न होते स्वतःचे स्वराज्य स्थापन करणे। या काळात भारतावर मुघल आणि आदिलशाहीचे राज्य होते। सामान्य जनतेवर अन्याय होत होता। हे पाहून शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढा सुरू केला। 1645 साली त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात केली। त्यानंतर राजगड, सिंहगड, पुरंदर असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले। शिवाजी महाराज युद्धकलेत अत्यंत कुशल होते। त्यांनी गनिमी काबा ही युद्ध पद्धती वापरली। कमी सैन्य असूनही ते मोठ्या शत्रूला पराभूत करत। शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढताना कधीही सामान्य जनतेला त्रास होऊ दिला नाही। स्त्रियांचा सन्मान राखला आणि धर्मस्थळांचे रक्षण केले। त्यामुळे लोक त्यांना प्रेमाने राजे म्हणू लागले। 1674 साली रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती शिवाजी महाराज झाले। हा दिवस मराठा इतिहासातील सुवर्ण दिन मानला जातो। छत्रपती शिवाजी महाराज केवळ योद्धे नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक होते। त्यांनी न्याय व्यवस्था, कर व्यवस्था आणि सैन्य व्यवस्था नीट आखली। शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याची त्यांनी विशेष काळजी घेतली। त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रेरणादायी होते। ते प्रजेला आपल्या कुटुंबासारखे मानत, राजा हा प्रजेचा सेवक असतो ही भावना त्यांनी आचरणात आणली। त्यामुळे लोक त्यांच्यावर मनापासून प्रेम करत। आजही शिवाजी महाराज आपल्याला धैर्य, शिस्त, स्वाभिमान आणि देशप्रेम शिकवतात। विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून मेहनत, चिकाटी आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा घ्यावी। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे गौरव आहेत। त्यांचे कार्य आणि विचार सदैव स्मरणात राहील। छत्रपती शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एक अत्यंत न्यायप्रिय आणि नीतिमान राजा होते। त्यांच्या राज्यकारभाराचा पाया तलवारीवर नव्हे तर न्याय, शिस्त आणि माणुसकीवर उभा होता। महाराजांना माहित होते की खऱ्या अर्थाने राज्य चालवायचे असेल तर प्रजेचा विश्वास जिंकणे सर्वात महत्त्वाचे आहे। स्वराज्यात सर्वांसाठी समान न्याय होता। गरीब असो वा श्रीमंत, सामान्य मावळा असो वा मोठा सरदार, चुकीसाठी शिक्षा सगळ्यांनाच समान होती। शिवाजी महाराज कधीही अन्याय सहन करत नसत। त्यांच्या दरबारात प्रजेची तक्रार थेट ऐकली जात असे आणि त्वरित निर्णय दिला जाई। शिवाजी महाराज स्त्री सन्मानाचे मोठे पुरस्कर्ते होते। युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रियांना पूर्ण सन्मानाने वागवले जाई। कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याला कठोर शिक्षा दिली जात असे।
त्या काळात असा विचार असलेला राजा विरळाच होता. धार्मिक सहिष्णुता हा शिवाजी महाराजांच्या विचारांचा महत्वाचा भाग होता. त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला. मंदिरे, मशिदी आणि धार्मिक स्थळांना संरक्षण दिले. स्वराज्यात कोणावरही धर्माच्या नावावर अन्याय होऊ दिला नाही. शिवाजी महाराजांनी महसूल व्यवस्था, किल्ल्यांचे व्यवस्थापन आणि लष्करी शिस्त यावर विशेष भर दिला. त्यामुळे स्वराज्य केवळ जिंकले गेले नाही, तर ते टिकवले गेले. त्यांचा राज्यकारभार आजच्या लोकशाहीसाठीही एक आदर्श मानला जातो. म्हणूनच शिवाजी महाराजांचे मोठेपण केवळ युद्ध जिंकण्यात नाही, तर न्याय, नीती आणि माणुसकीने राज्य करण्यामध्ये आहे. हाच विचार त्यांना इतर राजांपेक्षा वेगळा आणि महान बनवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. सततच्या युद्धांमुळे, प्रवासामुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे आरोग्य खालावले. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. जरी शिवाजी महाराज आपल्यातून गेले, तरी त्यांचे विचार आणि कार्य कधीही संपले नाही. त्यांनी उभारलेले स्वराज्य पुढे समर्थपणे चालवले गेले. त्यांचे पुत्र संभाजी महाराज आणि नंतर मराठा सरदारांनी स्वराज्याची मशाल पेटती ठेवली. शिवाजी महाराजांनी दिलेले स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि न्यायाचे धडे आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. ते केवळ इतिहासातील राजा नसून ते प्रत्येक भारतीयाच्या मनातील प्रेरणास्थान आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की धैर्य, पराक्रम, शहाणपण आणि देशप्रेम यांची आठवण होते. त्यांचे जीवन सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे आणि सदैव प्रेरणा देणारे आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, स्वप्न स्वराज्याचं डोळ्यात घेऊन जन्मले, विचारांनी तलवार बनवून इतिहास घडवले. राजा नव्हते सिंहासनापुरते मर्यादित, शिवराय म्हणजे प्रेरणा काळावर कोरलेली. मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त इतिहास म्हणून नाही, तर आजही आपल्याला दिशा देणाऱ्या जिवंत विचार म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळात शिवाजी महाराजांची खरी गरज आहे, कारण त्यांचे विचार आपल्याला स्वतःचा मार्ग स्वतः घडवायला शिकवतात. हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या मनात शिवरायांचे विचार जिवंत ठेवा, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त भूतकाळ नाहीत, ते आपला वर्तमान आणि भविष्य आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर भाषणासोबत. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.